आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा भडका उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत। मी सध्या जालना शहरातील LPG गॅसच्या पंपावर उभा आहेत आणि या ठिकाणी ऑटो रिक्षांच्या LPG गॅस भरण्यासाठी मोठ्या रांगा जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना शहरामध्ये 4 पंप असून LPGचे गॅसचे 4 पंप आहेत, मात्र 2च पंपावर LPGचा जो साठा आहे तो उपलब्ध असल्याच्या कारणाने या ठिकाणी मोठ्या रांगा आपल्याला दिसून येत आहे। काही ऑटो रिक्षा चालक आहेत। काय सांगाल मामा, तुम्ही आलात, काय सध्याची परिस्थिती आहे? गॅस मिळतोय का तुम्हाला? गॅस मिळायला लागला, इथं भेटला आम्हाला, बस स्टँडवर नाहीये आणि पुढं रामतीर्थाच्या पुढं आहे असं म्हणते, तिथं काही गेलो नाही मी। तिथं 84 रुपये भाव आहे, तिथं 95 रुपये भाव आहे। हे भाव कशामुळे वाढले यांनी ते आम्हाला कळलं। बरं, दोन्ही पंपावर वेगवेगळे भाव आहेत सध्या, तुम्ही म्हणताय 2 ठिकाणी गॅस नाहीयेत, यामुळे हे भाव वाढले असू शकतात का? नाही, हे भाव पहिल्यापासूनच वाढले। जेव्हापासून युद्ध चालू झालं तेव्हापासून हे भाव यांनी वाढून घ्यायला लागले। यांचा GR वगैरे काही तुम्ही चेक करा आता। बरं, जर साठा बंद झाला तर हे दोन्ही पंपावरचा जर गॅस संपला तर पुढं काय? तुमच्याकडे काही पर्याय व्यवस्था आहे का? नाही, मग रिक्षा उभा करावा लागेल। पेट्रोलवर पुरत नाही, पेट्रोलवर आवरेज भेटत नाही आणि गॅस सस्ता होता म्हणून आम्ही गॅसच्या गाड्या घेतल्या। आता 95 रुपये यांनी भाव घेतला, मग पुरण ना, गॅसवर सुद्धा पुरण आम्हाला आता। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गॅसचा जो आहे 2 पंप सुरू आहे LPGचे आणि त्यामध्ये एका पंपावर 95 रुपये रेट मिळत आहे तर दुसऱ्या पंपावर 84 रुपये रेट मिळत आहे। या ठिकाणी 84 रुपये रेट जो आहे तो 1 किलोला LPGच्या 1 किलोचा दर आहे, त्यामुळे या ठिकाणी जी आहे ती गर्दी आपल्याला दिसून येत आहे। 84 रुपये 95 पैसे या दराने 1 किलोचा हा दर आहे या पंपाचा आणि दुसऱ्या पंपावर थेट 95 रुपये किलोच्या दराने दुसऱ्या पंपावर या ठिकाणी गॅसची विक्री होत आहे आणि 2 पंपावर गॅस साठा जो आहे तो सध्या उपलब्ध नसल्यामुळे या पंपावर देखील मोठी गर्दी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। मात्र LPG गॅसचा जर तुटवडा निर्माण झाला तर जालना शहरातील जवळपास 3 ते 3.5 हजार ऑटो रिक्षा चालकावर उपासमारीची वेळ येऊ शकते, कारण की LPGचा गॅस जर संपला तर त्यांना थेट पेट्रोलकडे वळावं लागेल आणि पेट्रोलचा दर त्यांना पुरणारा नाही असं देखील ऑटो रिक्षा चालक म्हणत आहेत। त्यामुळे याचा थेट परिणाम जो आहे प्रवासी वाहतुकीवर देखील होणार आहे शहरातील आणि दुसरीकडे ऑटो रिक्षा चालकावर देखील उपासमारीची वेळ या ठिकाणी येऊ शकते असा देखील अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।